मला त्याला मुक्त पडेल सर. मला कळतंय ना. आणि काही ते गोटे खेळायला आलोय. गोट्या खेळ खेळूच ते 2-3 डाव शपथविधी घेतले ना. त्यांना गोट्या खेळणं फार चांगलं समजतं. गोट्या खेळून खेळूच सगळा कारभार चालवला सरकारनं. तुम्हाला पैसे नाही आहे. मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना. ठीक है सर. इतना आपको डेयरिंग हुआ है क्या सर? मेरे को कार्रवाई जो किया है मुझे कैसे पता है सर? उपमुख्यमंत्री अजित पवार हे अगदी रोखठोक नेते आहेत. ते बोलताना अगदी जास्त काही विचार करत नाही. जर तुमचं काही काम असेल आणि ते होणार असेल तर ते तिथल्या तिथे हो बोलणार आणि नसेल होणार तर सरळ नाही बोलणार. म्हणजे मनात एक आणि पोटात एक अशी त्यांची भूमिका नसते. आता त्यांचे कित्येक वादग्रस्त वक्तव्य आपल्याला माहिती आहे. याच पार्श्वभूमीवरती याच आधारावरती की ते बिनधास्त बोलतात. नाराज झाले तर त्यांनी नाराजीच्या सुरात मोठमोठ्या अधिकाऱ्यांना देखील सुनावलं आहे. आता मागे देखील IPS अंजना कृष्णा यांच्यावरून जो वाद झालेला तो तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. त्यांनी कसं फोनवरून ती वाळू उपसाची कारवाई त्यांना IPS ऑफिसरला थांबवायला सांगितली होती आणि त्या दरम्यान त्यांनी काय काय बोललेलं याची व्हिडिओ देखील एक व्हायरल झाली. तेव्हा ते एक प्रकरण होतं जेव्हा अजित पवारांना समाजातून एक टीकेचा सामना करायला लागला होता. आता देखील असंच अजून एक प्रकरण आता समोर आलंय ज्यात नुकसानग्रस्तांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान अजितदादा हे भडकल्याचं पाहायला मिळाले आणि त्या दरम्यान वापरलेल्या भाषेवरून अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. हे प्रकरण नक्की काय आहे, अजित पवार नक्की काय म्हणाले होते, सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि आता त्यांच्यावर काय टीका होत आहेत, ते कसे पुन्हा त्यांच्या वक्तव्यातून अडचणीत आलेत आणि यावरती मग तुम्हाला काय वाटतं हे संपूर्ण प्रकरण ऐकल्यावरती ते तुम्ही देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. दरम्यान चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्र. कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया. तर कर्जमाफीच्या मुद्द्यावरून तरुणांनी विचारलेल्या प्रश्नावर अजितदादांचा तोल सुटला आणि त्यांनी काय म्हटलं ते आता तुम्हीच पहा. धीर घालू नका. आम्ही सगळेजण ह्याला त्याला मुक्त पडेल सर. मला कळतंय ना. आणि काही ते गोटे खेळायला आलोय. त्याला एवढं सकाळी 6ला सुरू केलं बाळावी करमळ्याला. म्हणजे जे काम करत ना त्याचीच मारा बघा ना. आता एवढं जीव तोडून चालतोय. आतून पण एका ठिकाणी जायचंय. आम्हालाही कळतंय ना. आम्ही लाडक्या बहिणींना आज किती मदत करतोय. आज 45,000 कोटी रुपये वर्षाला तिथं मदत करतोय. शेतकऱ्यांची वीज माफी केली. 20,000 कोटी रुपये भरतोय. इथं साधू वालनार माझा कार्यकर्ता यांनी मला रात्री फोन केला की दादा असं असं इथं. आता अजित पवार यांनी जो शेतकरी प्रश्न विचारत होता त्यालाच म्हटलं की तुला मुख्यमंत्री करायचं का, आम्हाला कळतंय, आम्ही काही ते गोट्या खेळायला आलोय का, जे काम करतायत त्यांचीच तुम्ही मारता. असं सगळं एक वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं, गंभीर वक्तव्य त्यांनी केलं आणि त्या शेतकऱ्यालाच एकंदरीत झापलं. आता अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी 2 दिवस पाहणी केली आणि धाराशिवमध्ये अजितदादा गावकऱ्यांशी संवाद साधत असताना कर्जमाफीचा विषय काढला म्हणून ते असे भडकले आणि यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात त्यांच्यावरती टीका जी आहे ती झालेली आहे. आता कृषी मंत्री म्हणतात कर्जमाफीचा विषय हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हातात आहे. म्हणजे दत्तात्रय भरणे असू दे किंवा अगोदर माणिकराव कोकाटे जे कृषी मंत्री होते त्यांनी देखील नेहमी एकच रट लावून ठेवलेली आहे की हा सगळा विषय उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे, आम्ही यामध्ये काही करू शकत नाही. मग उपमुख्यमंत्र्यांना जर शेतकरी असे प्रश्न विचारतोय, कर्जमाफीबद्दल प्रश्न विचारतोय, मग असं भडकणं कितपत योग्य आहे तुम्हीच सांगा. गरीब शेतकऱ्याच्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी अजित पवार आता असे संतापले. खरं तर शेतकऱ्यांनी कधीही कर्जमाफीची मागणी केली नव्हती. पुन्हा सत्तेमध्ये येण्यासाठी महायुतीनेच निवडणुकीवेळी 7-12 कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं. पण सत्तेमध्ये आल्यापासून सरकार कर्जमाफीच्या आश्वासनापासून फक्त आणि फक्त पळ काढतोय. अशातच अतिवृष्टीमुळे बळीराजा संकटामध्ये सापडल्याने तो कर्जमाफीच्या आश्वासनाची पुन्हा पुन्हा एक आठवण करून देण्याचा प्रयत्न करत असतो. सरकारला हे प्रयत्न करून देत असतो आणि असाच एक प्रयत्न जो आहे तो देखील आता या पाहणी दरम्यान घडला. मात्र अजित पवार प्रश्न विचारणाऱ्या पूरग्रस्तावरतीच असे घसरले. आता त्यांच्या या भूमिकेमुळे बच्चू कडू यांनी संतापून म्हटलं गोट्या खेळ खेळूच ते 2-3 डाव शपथविधी घेतले ना. त्यांना गोट्या खेळणं फार चांगलं समजतं.
गोट्या खेळून सगळा कारभार चालवला सरकारनं. तुम्हाला पैसे नाही आहे. काँग्रेस नेते वडट्टीवार म्हणतात, तुम्ही कर्जमाफीची घोषणा केली, त्याला पुढच्या महिन्यामध्ये 1 वर्ष होतोय आणि 1 वर्षामध्ये जर सरकार शेतकऱ्यांसाठी घोषणा करूनही कर्जमाफी करत नसेल, तुमची नियत मग साफ नाहीये, असं आता वडट्टीवार यांनी देखील म्हटलेलं आहे. अजित पवारांचं म्हणणं आहे, सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही ना. आणि मग राऊत जे आहेत, शिवसेनेचे नेते जे आहेत, त्यांनी देखील म्हटलं, जर पैशाचं सोंग करता येत नाहीये तर सरकार चालवू नका. आता अजितदादांचे ही वक्तव्य होत आहेत, त्यामुळे मग महसूल मंत्री जे महायुतीचे नेते आहेत, महसूल मंत्री भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात, आम्ही सगळे संकल्प पूर्ण केलेत आणि करत आहोत. आता अजितदादांची ही बाजू, हे वक्तव्य, जे वादग्रस्त वक्तव्य येत आहेत ते सांभाळायला महायुती पूर्ण प्रयत्न करत आहे. मात्र अजितदादांचा अजून एक प्रकार सांगतो, ज्यामुळे त्यांच्यावरती पुन्हा एक टीका जी आहे ती सुरू झालेली. बीडच्या पूरग्रस्त भागातील दौऱ्यावर अजित पवार पूरग्रस्तांशी संवाद साधत होते, परंतु महिलांशी संवाद साधताना अजितदादांनी त्यांना, महिलांना विचारलं, तुम्हाला किती मुलं आहेत, हा प्रश्न त्यांना विचारला महिलेने 1 मुलगा 1 मुलगी असं उत्तर दिल्यानंतर, आता थांबले का तुम्ही, असा सवाल अजितदादांनी परत त्यांना विचारला. तर अजून एका महिलेला, तुमचं लव्ह मॅरेज आहे का, असा प्रश्न जो आहे तो ग्रामस्थांसमोरच त्यांनी विचारला अजितदादांनी. दादांच्या या प्रश्नांवर गावकऱ्यांमध्ये तर हसा पिकतो, मात्र ज्या महिला आहेत त्यांच्या मनामध्ये काय एक निर्माण होत असेल, एक प्रश्न निर्माण होत असेल की असे काय प्रश्न आहेत, हे त्यांचं काय. मग महिला देखील नाराज झाल्याचं दिसून येतात. आता सर्वांनाच प्रश्न पडलाय, दुसऱ्यांदा महायुतीची सत्ता आल्यापासून अजित पवारांचा तोल ढळतोय का, आणि असे वागणे, अशी दादागिरी करणं योग्य आहे का? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत काय आहे हे तुम्ही देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि असेच घडामोडी आम्ही पुन्हा घेऊन येणार आहोत, तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.